4 जुलै दुपार 2000 अतिवृष्टी होणार. अतिवृष्टीच्या जिल्ह्याची नावे जाहीर. गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आलेली आहे. आता इथून पुढचा हवामानाचा अंदाज कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. 2 जुलै असेल, 3 जुलै असेल, 4 जुलै असेल, महाराष्ट्रात 48 तास अत्यंत महत्त्वाचे. कोकण किनारपट्टीमध्ये मुसळधार पाऊस, विदर्भामध्ये कडक ऊन, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, काही ठिकाणी ऊन आहे. राज्यातील काही भागांमध्ये 24 तासात मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार आता पुढील काही तास महत्त्वाचे आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर रेड अलर्ट जारी केलेला आहे. पुढील 4 दिवस 14 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात धोका आहे. यामध्ये मुंबई असेल, त्याचप्रमाणे मुंबई सब अर्बन असेल, ठाणे असेल, रायगड असेल, पनवेल असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, गोवा किनारपट्टी असेल, या 14 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट दिला आहे. त्यावर पुणे असेल, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, या महत्त्वाच्या जिल्ह्यांना आता इथून पुढे मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट आहे. मग कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे, आपल्या परिसरात पावसाचा अपडेट कसा आहे, ही सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता पावसाने मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व्हायला सुरुवात झाली आहे. राज्यामध्ये पाऊस व्हायला सुरुवात झाला आहे. पण जर 2 ते 3 दिवस पुरता लगातार चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. झाला आहे, गेल्या काही दिवसांपासून झाला हा पाऊस पुन्हा चालू झाल्यामुळे आता शेतकरी आनंदात आहे. आता पेरणी सुरू होणार आहे. नवीन धोके असेल, कुठे असेल, या सर्वांची अपडेट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती सुद्धा तयार झाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता पुढील 48 ते 72 तास गरजेचे आहे. पेरण्या करणे असेल, नवीन पिकं उभं करणे असेल. आता जो अल निनोचा इफेक्ट होता, हा इफेक्ट थोडासा आपल्याला कमी होता आणि पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे पेरण्या आता पुढील 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. राज्यामध्ये गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये पाऊस झाल्यामुळे आता पुढील कामे शेतकऱ्यांची सुरू होत आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर नवीन पिके लागवड असेल, तूर, सोयाबीन, कापूस याची पेरणी असेल, लागवडणी असेल, त्याचप्रमाणे नवीन पिकांचे जे काही नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी, ते नुकसान सुद्धा आता आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग आता 2 ते 3 दिवस शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे, तर जे काही पीक आहे या पिकाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. कांदा चाळींचं संरक्षण करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका सुद्धा शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळेल. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी हवामान विभागाच्या अपडेटनुसार 2 ते 3 दिवस रेड अलर्ट, येलो ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट हवामानाचा अपडेट आपण रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून घेऊन असतो. येत्या काही दिवसामध्ये आता कसा असणार आहे हा अपडेट, हे पाहणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या ठिकाणचा कृषी विभागाचा अलर्ट रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. येत्या 48 तासामध्ये या 14 जिल्ह्यांना हवामान विभागाचा रेड अलर्ट आहे. यामध्ये कोणते जिल्हे आहे हे आपल्याला आता पाहायचे आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण जर बघितलं तर हे लाल जे कलरमध्ये आहे, यामध्ये आपण पुणे, मुंबई, नागपूर, त्याचप्रमाणे काही ठिकाणी रेड अलर्ट, काही ठिकाणी नो वॉर्निंग दाखवलेले आहे, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये सोलापूर असेल, पुणे असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट हवामानाचा अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.